कशा प्रकारे झोपली. बसलाय पुढेच बसलाय आणि काय करतोय बघा. असं नमस्कार मित्रांनो, स्वागत होतं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे. बट ऑब्व्हियसली आपण चाललो आहे गुहागरला. आणि खरं तर ह्या ट्रिपची एक्साइटमेंट मला नसून अख्ख्या ग्रुपला आहे. खरं तर आमच्या ग्रुपमध्ये आहेत 10 जण. इथे नावं टाकेन किंवा नंतर दाखवेन तुम्हाला. खरं तर ह्याची एक्साइटमेंट यासाठी आहे आम्हाला, कारण की ह्या ट्रिपची प्लॅनिंग आम्ही मे महिन्यापासून करत होतो, म्हणून सगळेच एक्सायटेड आहे. मी सुद्धा बाहेर गेलो होतो, लवकर आलो. सगळेजण आता जॉबवरून वगैरे लवकर येतील. आता ह्या ट्रिपमध्ये आपल्यासोबत कोण कोण आहे तर वरद आहे, मी आहे, चिकू आहे म्हणजेच श्रीकांत आहे, अक्षय आहे, सागर आहे आणि आशू आहे आणि प्रथमेश आहे, ज्याला आपण लड्डू म्हणून पण बोलतो, सत्यम आहे आणि छोटू आहे. छोटू म्हणजे आहे काही शैलेंद्र त्याचं नाव आहे. ते एवढी सगळी जण आहे. खूप धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. खरं तर आम्ही चाललो आहोत गुहागरला, अक्षयच्या गावी. तुम्ही बरेच वेळा त्याला माझ्या ब्लॉग्समध्ये किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीज रीलमध्ये वगैरे पाहिलंच असेल. तर इथे माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. ही माझी बॅग आहे, रेनकोट मी कॅरी करतो आहे आणि ते छोटे मोठे काही वस्तू आहेत. बरेचशा थोड्याशा गोष्टी टाकायच्या आहेत. आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, खूप धम्माल येणार आहे गाईज. चला तर बघा, आपण डायरेक्ट गाडीमध्ये किंवा कुठे इथे मोठे शॉर्ट झाले तर आपण तिथे भेटूया. चला तर बघा. नमस्कार. खरं तर आत्ता आम्ही टॅक्सीमध्ये आहे, मी, वरद आणि चिकू म्हणजे श्रीकांत. आपण तुम्हाला मगाशी बोललोच होतो. खरं तर आता मुंबई सेंट्रलवरून बघा वरदची केस बघा, वरदची केस सेट होत आहेत. खरं तर अक्षय आणि सागर मुंबई सेंट्रलवरून निघालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे दादरला, कोहिनूरला. खरं तर गाडी बघायला. ओके रेडी? ओके गो. आय एम रेडी. नको जास्त पुढे नको गाडी आपली. इथे वरद आहे. चलो गो. ओके गो. नमस्कार. तर फायनली आता आम्ही बसमध्ये आहे. माझ्यासोबत आहे सागर. अरे तू चूप रे. गो ओके गो. छोले भटुरे. अरे त्याला चलो बोलायचं असतं. छोले वडा सांबार अँड लेमन राईस. हा इकडे सत्यम आहे, हा छोटू. अरे हा सत्यम आहे. सत्यम कसा आहे? ओके गो. उर्फ विराट कोहली. विराट कोहली जिंकल्यामुळे ते सध्या हवेत आहे जरा. इकडे आता आपला गौरव आणि लड्डू म्हणजे उर्फ प्रथमेश. अजून एक मित्र आपला येतोय. कुठून येणार आहे? नेरूळ. ठीक आहे, मग आपण डायरेक्ट आता नेरूळला भेटूया. चला बाय. अरे गो ओके गो. छोले भटुरे. वय महाराजा मोरया. मी काय बोलतो सत्यम, तर खऱ्या प्रकारे आमच्या नाही फोटो. अरे नाही रे, तुझे फोटो कोण काढणार पण नाहीत रे. अशा प्रकारे खरंच आपल्या ट्रिपला सुरुवात झाली आहे का? जरा कोण आलाय सांगशील काय? आपला मित्र आलाय खास. तर फायनली आता आपल्यासोबत आशू आलेला आहे. अरे फायनली जस्ट मॅरिड. प्रूफ दाखव. मला वाटलं हिकी दाखवत. तो हा दाखव. चिकू बघा कशा प्रकारे झोपली. बसलाय पुढेच बसलाय आणि काय करतोय बघा. कायम स्वरूपी तो ब्लॉग लक्षात राहणार आहे. छोले भटुरे. चोले चलो गुहागरला चाललो. सर्वांनी आपले आपले कपडे घेतले की नाही तुम्ही सगळ्यांनी? बोलताय का मध्ये बोलायचं नाही? चिकू बोलत असेल तेव्हा कोणी मध्ये बोलू नका. मी बोलतोय ना मध्ये. मध्ये नाही बोलायचा. बोल ना. आलं
नमस्कार मित्रांनो, तर आता खरं तर मी सत्यम सोबत आहे आणि आम्ही थांबलेलो आहे आता हॉटेल वैष्णवीला आणि आता वाजलेले आहेत 12:07 समथिंग. 12 वाजून गेलेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर. इथे आपल्यासोबत आशू आहे. आशू काय बोलतो, कसं वाटतंय? ओनली इंग्लिश. पण कसं वाटतंय ट्रिप? कसं वाटतंय ट्रिप? कशी वाटते? एन्जॉय? फुल एन्जॉय. मग आता तू सांग ना, तू कशाला उग्या चेहरे लपवतोय? सो आपण थोडंसं पुढे आल्याच्या नंतर कॉर्नरवरून लेफ्ट मारल्याच्या नंतर इथे आपण अस्मी वडापाव स्टोअरच्या इथे थांबलेलो आहेत आणि इथे आपले गरम गरम वडे बनत आहेत खरं तर. आणि हा त्यांचा मस्त स्टॉल आहे. इथे आपला सोबत आशू आहे. आशू, मग झोप पूर्ण झाली दिवसभर? मी कुठे झोपलो, इथं जागाच होतो. आशूने मस्त त्याची झोप पूर्ण करून घेतली आहे दिवसभर. आणि आता आम्ही 4 जण आलेलो आहे फक्त इथे खास वडे खायला गपचूप. मग अच्छा भूल गया भाई. मग कसं वाटतंय संध्याकाळचं वातावरण? डायरेक्ट काय सांगू, एक्सप्लोर करतोय गाव. एक्सप्लोर करतोयस? एकदम युनिक वाटतंय. फिल्मचा सेटअपच वाटतंय असं बघून एकदम छान वाटतंय. ठीक आहे, अजून बघितल्यानंतर बाकीच्या गोष्टी थँक्यू. चलो मग भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो, तर आपला आहे गुहागरमधला दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहे मस्तपैकी फिरायला, एक्सप्लोर करायला गुहागर. अरे गौरव साहेब बघा कसे रेडी झाले, फुल एस्थेटिक. आणि आमची गाडी पण आता फायनली आलेली आहे. सगळे इथे रेडी झाले. हा मुलगी बघायला चाललाय. ऍक्टिंग बंद करे. आशुबाई फुल एक्साइटेड. अलर्ट डाऊन आहे. मग असं आता फायनली सगळे निघालेत. आणि काय झालं सत्यम, नक्की झालंय काय एक्झॅक्टली? नक्की सीन असा झालाय की सगळे निघाले जायला, पण आमच्यातला एक मित्र बोलतात ना, ते कोण ना कोण जायच्या आधी एक काहीतरी करतोच बाहेर, तो गेला हागायला. ऑलमोस्ट आता गाडीमध्ये वगैरे सगळे बसत आहेत. आपण पण बसूया आणि बघूया गुहागर मधले कोणते कोणते ठिकाणं आपल्याला बघायला भेटत आहेत. खरं तर गणपती मंदिर आणि कोणतं लाईट हाऊस वगैरे आणि डॉल्फिन पॉइंट. बामणगडला पण जायचा विचार आहे आमचा, बघू होतंय की नाही ते. ठीक आहे, बघूया आता वेळ जातो त्याच्यावरती, कारण की आम्हाला परत संध्याकाळी 4-5 पर्यंत यायचं घरी, कारण की आज आपला चिकनचा बेत आहे. यस, तो पण आम्ही खरं तर मेन म्हणजे जो खरं तर गेलाय तो आमचा हेड शेफ आहे. खरं तर आम्ही त्यांच्यासोबतच काम करतोय सध्या. हेड शेफ आहेत ते. आणि ते आपले छोटू भाऊ पण इथे हजर झालेले आहेत. सगळे आले, एकानेच काशी गेली. माई यायचा बाकी आहे. माई हगायला गेलाय. अरे बाकीचे तरी होते. आम्ही चाललोय, निघालोय. गाडी पण आहे आपल्याकडे. अरे रे भाई, सिनेमॅटिक. दुसरा आम्ही हा आहे चिकू, त्याला पोरगी बघायला चाललोय. बसवलं रेसिंग बघितलं तर तुम्हाला असं काढेल. रमेश क्लोथिंग. इकडे पण प्रमोशन. नको रे. आणि माळी अजून आहे, तो यायचा बाकी आहे, हाकतोय तो. आपल्याला अरे थांब जरा.
आपल्याकडे ऑफलाईन आहेत ना. सो तुम्ही पाहू शकता आपण इथे आलेलो आहे, गुहागरमध्ये आपण आलेलो आहे खरं तर टाळकेश्वर या मंदिरामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता हे आहे ते मंदिर. चला तर मग आता आपण आज जाऊन दर्शन करूया. खरं तर आता टाळकेश्वर मंदिरामधून आम्ही चाललो आहे गुहागरच्या लाईट हाऊसला. खरं तर ते इथे आहे टाळकेश्वर लाईट हाऊस पॉईंट. तर इथे सगळेजण वर गेलेत, आता मी पण जातो आहे. खरं तर इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं आणि मग वर जावं लागतं. आता आम्ही सगळेजण वर गेलेत, आम्ही पण आता वर जातो आहे. चला तर मग आपण वर भेटूया. आणि हे आहे तिकडच्या तिकिटीचे दर. तर आता आम्ही सगळे आलेलो आहे गुहागरच्या लाईट हाऊसवरती, जसं तुम्हाला बोललो होतं. पण आपण काय बोलतो, कसं वाटतं व्ह्यू? एकदम मस्त व्ह्यू लाईट हाऊस. तर हे दादा आहेत, हे इथेच असतात. काय बोलताय तुम्ही, कसं वाटतं इकडचं? मस्त एकदम असं वाटतं. आणि इथे फोटोशूट चाललंय आमचा, आशुबाईचा शूट चाललाय. खरं तर इकडचा व्ह्यू म्हणजे एक नंबर आहे. खरंच इकडे कधी आलात गुहागरला तर नक्की व्हिजिट करा. आता मला माहिती नाही माझा आवाज येत असेल नसेल, बट कारण की इथे वारा खूप आहे. आणि या साईडला आहे चिक्कू, गौरव आणि मालप. काय बोलशील या व्ह्यू बद्दल? अप्रतिम, निशब्द, कमाल. या साईडला पण शूटच चालू आहे. काय करणार आता, सगळ्यांना फोटोचं पडलंय. पण खरं तर हा व्ह्यू मस्त एन्जॉय करण्यासारखं आहे. हॅलो, आता आपण टाळकेश्वर मंदिर बघितलं, टाळकेश्वर लाईट हाऊस पण बघितलं, आणि आता आपण चाललो आहे डॉल्फिन पॉइंटला. खरं तर मस्त एकदम असा खडबडीत असा रोड आहे, सगळे पाठवून येत आहेत आपले व्हिडिओ करत. आता मी जरा जातो पुढे पटकन. आय गेस मालप, सत्यम आणि चिकू आणि गौरव ते पण पुढे गेलेत. तर पाठवून हे लोक येतात टाइमपास करत. यांच्यामुळे खरं तर माझा टाइमपास झाला. सॉरी माफ करा. सॉरी गाईज, माफ करा. तर अशी खूप घाई आहे. काही भूक लागली, पोहायचं आहे. पण कुठे पोहायचं आपण? आपल्याला नाल्यात, नदी नाल्यात पोहायचं आज. नाही नको, चांगलं ठिकाण बघूया आपण. ते आपले ते गुरुवर्य श्री शुभम ते आपल्याला दाखवतील कुठे. आणि आज काही जणांचं समजेल पण कोण खरंच पोहतं आणि कोण खरंच टावेल लावून बसणार. त्यामध्ये एक आमचे चिकू महाराज, ते आधीच ते हँडसअप केलंय त्यांनी. आणि दुसरे एक सत्यम महाराज पण आहेत. हा, ते काटावर पोहतात बायकांसारखे. कपडे धुवायला आपले चड्ड्या बिड्ड्या तेच धुतात नेहमीसारखे. मग चांगली गोष्ट आहे. मग अशा लोकांना आपण ट्रिप मध्ये करत घेतलं पाहिजे. हा, हे माझं वैयक्तिक मत आहे, बाकी तुम्ही विचारू शकता. काय वरद, हे मत कसं वाटतं तुला? बरोबर आहे. चड्डी धुणारी बाई म्हणजे सत्यमिंद्री. हा, इंद्री 4.5चा खांबा आहे ना. ठीक आहे. आता आपण व्ह्यू बघूया. बाकी सगळेजण पुढे गेलेत, याच्यामुळे खरं तर लेट झाला. बोलत बसतो फोन. नाही हे करत बस, काय बोलणार आता. येऊ दे सगळं. आता खरं तर आम्ही जेवायला आलेलो आहे आणि या वरदचे जरा चाय बघा, काही एवढा आहे हा. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मी वडा उसळ मागवलेली आहे, छोटूनी मिसळ मागवलेली आहे, कौस्तुभनी आणि गौरवनी सुद्धा मिसळ मागवलेली आहे. आणि सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे. सगळे मस्तपैकी जेवायला बसलेत. आपण पण आता जेवून घेऊया.
तर आता आम्ही एका गणपती मंदिरामध्ये आलेलो आहे. खरं तर इकडे गणपती मंदिरचं नाव आहे खरं तर श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर. सो आता आपण तिथे आलेलो आहे दर्शनासाठी. तर फायनली आमचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं. इथे सत्यम आणि शुभम आहे. कसं वाटलं सत्यम? खूप एकदम बोलतो ना प्रसन्न एकदम शांततामय. आणि खरं तर आतमध्ये शूट करायला नाही पण मूर्ती खूप मस्त आहे. ओके दाखवू ना शकत आता. खरं तर एक दोन शॉट मी बाहेरूनच घेतले. तीवाला नाही इथे आमचा आता पाणी भरायचा कार्यक्रम चाललाय. इथून आता कुठे जायचं आहे आपल्याला? एक निसर्गामध्ये एक तयार झालेली विहीर आहे कातळामध्ये, ते आपण आंघोळीसाठी जाणार आहोत. तिकडे जायचं आहे. हो. चला तर मग तिकडे जाऊया. आणि ह्या साईडनी दाखवतो. खूप मस्त वाटतं मंदिर. नाही खरंच शांतता खूप आहे. इथे उत्सव वगैरे होत असेल कदाचित. गणपती उत्सव वगैरे, सण चतुर्थी वगैरे. हो हे आलो आम्ही आता मंदिराच्या बाहेर. इथे माळीची पुन्हा हालत डाऊन झालेली आहे. आणि इथे सगळ्यांची खरेदी चालू आहे. चिकू चल मोदक घे. घेतलंय मोदक घेतलेले आहे तिथे. सगळ्यांचे हात बघा कसे प्रसादासाठी आहेत. एक नाही घ्यायला लागेल. आता आपण डायरेक्ट घरी भेटूया कारण की पावसामुळे मला जास्त शूट करता नाही आलं. तर या पुढचे जे शॉट्स असतील ते डायरेक्ट आपल्या घरचे असतील. खरं तर मित्रांनो आता अक्षय आपल्या बॅटिंगला उतरलेला आहे पण लड्डू पूर्णपणे फायर झालेला आहे. बघूया आता काय होतंय, की हा आऊट होतोय की काय सिक्स वगैरे मारतोय. आणि आऊट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गौरव भाऊ आपला बॅटिंगला उतरलेला आहे आणि लड्डू परत एकदा बॉलिंगला रेडी झालेला आहे. बघूया काय होतंय. आणि हा आऊट झालेला आहे अशा प्रकारे. किती ते बघा. सो आता आपल्याकडे संध्याकाळचे साधारण 6-7 झाले असतील. आणि आज आम्ही चिकन बनवणार. हो ठीक आहे चालेल. खरं तर आज आम्ही झालं तुझं आता शांत बस. तर खरं तर आता आम्ही चिकन आणि राईस बनवणार आहे. सोबत असणार आहे चना कोलीवाडा. बरोबर. हो. आणि काय नाही. खरं तर इथे सगळं तामझाम आहे आपला. हे याच्यावर काय ठेवू का सागर? हे आपले हेड शेफ आहेत सागरमाई. पाणी सुटलं असं वाटतं मला. आणि आशू दुरी करतोय इथे. जय बाबा. लड्डू काय लागलंय पायाला? आपण कांदा टाकलाय तर जरा लालसर करेपर्यंत जरा असा हलवायला लागेल आपल्याला, तेव्हाच आपली चिकनची टेस्ट खूप चांगली होईल. सो जरा 1 मिनिट असा हलवायला लागणार आपल्याला कांदा. म्हणजे पूर्ण ब्राऊन करून घ्यायला लागणार. गोल्डन ब्राऊन करायचं आहे, तेव्हाच आपल्याला कुठे जाऊन चिकन एकदम सुंदर आणि चविष्ट होईल. सगळेच शेफ आहे तिथे, सगळेच एकत्र मिळून करतात. आणि हा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला ना की जरा मस्त वाटेल. टेस्ट पण येईल त्याला. आता जरा मीठ पण टाकलंय आपण की लगेच कांदा शिजायला, तिने लगेच शिजतं. आणि आपण त्याला हे पण करणार आहे ना, लाईक दम पण देणार आहे. चिकन इथे मॅरिनेट करून उकडायला ठेवलंय आम्ही. उकळून घेतोय बॉईल करून आळणी करण्यासाठी. मी काय बोलतोय, आपण त्याला दम पण करणार आहे. हा ते बाहेर काम चालू आहे दमचं. ओके. मला वाटतंय झालंय आता. टेस्टिंगला देख. चला आज दिवस आपल्यासोबत आशुतोष
मेन माणूस जुबा केसरी. मेन माणूस इकडे, लंगड्या माणूस. हॅलो गाईज. काय झालं पायाला? पाहायला काल गेलो होतो ना आपण, ट्रेकिंग तिथे दगड लागला जरा, मग त्याच्यामुळे कट झालंय ते. ठीक आहे ना, कट काय ठीक आहे, चलेगा. चलेगा. हे आहे आपल्या मला भाऊचं घर. हाऊसकीपिंग स्पॉट दादा. हे आहेत आपले स्पॉट. चला बाय बाय गुहागर. सत्यमला रडायला येते. अंटिल नेक्स्ट टाइम. अभिज्ञाची पण मी बघितली. दोघांचं पण दिसतंय. कोण? ढोकटेचं. धोका टेस्ट त्याचं ना. सत्यम तुला कोण घेऊन येणार आहे? पण तुला आलास ना तरी भाई मी येईन. मी तुला सांगून ठेवतो. घरात काय एकटा राहणार आहेस? मारतील पोरं तुला. आता मी आणि छोटू आणि ते वरद आणि सत्यम आम्ही आलो आहे गुहागर बस स्थानकाला. आता मुंबईला जायचं आहे. बाकीचे येत आहेत रिक्षाने, अजून आले नाहीत, पोचले नाहीत. मग भाई चल भाई. हे दोघं बघा